एकत्र कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या शेतजमिनी व घर जागा आहेत। नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। त्या कुटुंबातील एक भाऊ मजुरीसाठी परगावी गेला व त्या भावाने स्वतःच्या मजुरीच्या पैशातून घर विकत घेतले, तर त्या घरावर कुटुंबातील इतर व्यक्तीचा अधिकार चालतो का? जेव्हा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप झालेले नसते व कुटुंबातील कोणत्याही सदस्याने एखादी मिळकत जर खरेदी घेतली, तर इतर सहिस्सेदार ती मिळकत एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतली आहे असे म्हणतात। कागदोपत्री वाटप नसते, मिळकत एखाद्याने स्वतःच्या नावावर स्वतंत्र खरेदी घेतलेली असते। अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या स्वकष्टार्जित एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल, तर ती मिळकत खरेदी घेताना दिलेली रक्कम स्वतःच्या स्वतंत्र उत्पन्नातून दिलेली होती ही बाब सिद्ध करावी लागते, तरच ती मिळकत स्वतंत्र होते। ती मिळकत खरेदी घेताना उत्पन्नाचे साधन कोणते होते ही गोष्ट सुद्धा सिद्ध करावी लागते। त्यामुळे एखादी मिळकत खरेदी घेत असताना आपण त्या मिळकतीच्या खरेदी खात्यामध्ये आपला व्यवसाय कोणता लिहितो हे सुद्धा महत्वाचे आहे। व्यवसाय फक्त शेती लिहिला, त्यासोबत स्वतंत्र असलेले व्यवसाय किंवा मजुरी लिहिली नाही, तर तरी सुद्धा ती मिळकत एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतली आहे असं इतर सदस्य म्हणू शकतात। त्यामुळे स्वतंत्र मिळकत खरेदी घेत असताना स्वतंत्र उत्पन्नाचे पुरावे ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।